आपुलिया लाजा धावे भक्ताची काजा नाम धरले दीनानाथ सत्य करावया व्रत घात आघात निवारी छाया पितांबर करी नाम धरले दीनानाथ सत्य करावया व्रत उभा कर कटी तुका म्हणे आजसाठी नाम धरले दीनानाथ सत्य करावया व्रत महायोग पीठे तटे भीमरथ्यांवरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरास पीठ निलय सरस्वती नमोस्तुते भक्तरत्नं संतवर्यं भक्तिमार्ग प्रबोधकं विठ्ठलान् गिरिरतं वन्दे नामदेव पुनः पुनः नामदेव नामदेव धरा भाव दृढ हा नामदेव नामदेव धरा भाव दृढ हा हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती आपुलिया लाजा धावे भक्ताची काजा नाम धरले दीनानाथ सत्य करावया व्रत प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आद्यगुरु असणारी श्री तुकोबाराय यांचा फार चरणाचा नसून फक्त 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे आणि या अभंगाद्वारे श्री तुकोबाराय भक्तवत्सलता प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल म्हातारगाव कोण्या गावची आहे तुम्ही आता दिसली तुमच्या जावाईन मला लग्नात एवढा हार घेतला नव्हता. खूप सुंदर साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने थोड्या मोठ्यांच्या मार्गदर्शनाने आणि गावातील सर्व तरुणांच्या सहकार्याने चालत असलेला हा 14वे वर्ष अखंड हरिनाम सप्ताह, अतिशय सुंदर ज्ञानेश्वरी पारायण, त्याचबरोबर शिवमहापुराण कथा आपण गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी श्रवण करत आहात. म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळी म्हातारगाव सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर महाराष्ट्रातील ख्यातनाम भजनी मंडळी सर्वजण उपस्थित असणारे धामणगावकर, दगडगावकर, रेवलगावकर, त्याचबरोबर हिरगाव सर्वच भजनी मंडळी उपस्थित असणारे सर्वांचेच खूप खूप मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर मृदंगाचार्य मृदंगा महामेरू ओमकार महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचेही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर खूप सुंदर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे प्रथमतः माझ्याकरता गाव दर्शनास आणलं, ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योगायोग आलेला आहे. तर खूप सुंदर या ठिकाणी आम्हाला फोन करावा, तिघही माझ्या वडीलधाऱ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारे आमचे विजू भाऊ, त्याचबरोबर हरिभक्त पारायण जालिंदर भाऊ, त्याचबरोबर प्रदीपराव मामा, या तिघांनी या ठिकाणी आम्हाला कॉल करावा आणि समस्त ग्रामस्थ मंडळी म्हातारगाव यांचं सर्वांचं दर्शन घडून आणलेलं आहे. म्हणून सर्वप्रथम आपले खूप खूप मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर खूप सुंदर साऊंड सिस्टीम खुदनापूर, बरोबर राईट, हा नेम लागला, अंदाजे 25 वर्षी पण लागला. हा तर खुदनापूरची या ठिकाणी यूट्यूब चॅनलसुद्धा उपस्थित आहे. त्याचबरोबर खूप गोड सुंदर गेल्या 6 दिवसापासून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचताय. तर आमचे महागावकर गजानन भाऊंचे सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी सांगायचं म्हणजे खूप दिवसापासून त्यांचा अट्टाहास होता, मनामध्ये अंतकरणामध्ये जिज्ञासू वृत्ती होती की आपल्या गावामध्ये एकदा तरी शिवमहापुराण कथा व्हावी. म्हणून या ठिकाणी गंगाधर भाऊ, त्याचबरोबर आमचे तानाजी बाबा व सर्व सहकारी सर्वांचेच खूप खूप मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आमच्या विद्यार्थ्यांचे वडीलधारीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत दगडगाववरून, बाबांचेही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर बाहेरगावून आलेली समस्त भजनी मंडळी, पंचक्रोशीतून आलेली सर्वच भजनी मंडळी, वयानं जपानं तपानं ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे सर्वांचेच खूप खूप मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गावच्या तरुणांसाठी एकदा जोरदार टाळ्या. खरंच आज या धर्ममंडपामध्ये माझ्या शब्दाला मान देऊन सर्व उपस्थित तरुण राहिले, म्हणून आपले खूप खूप मनापासून धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल सर्वच गावकडी मंडळी सर्वांचेच खूप खूप मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या गावचे छोटे छोटे वारकरी उपस्थित आहेत. मुलं टाळ घेऊन बिचारे लेकरं उभे राहिले, यांचेही त्यांच्या आईवडिलांचे सुद्धा मनापासून धन्यवाद आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुमच्या इथली विद्यार्थिनी गेल्या 2 वर्षापासून माझ्याकडे शिक्षण घेत आहेत. तर गेल्या 6 दिवसापासून आपण सर्वांनी या ठिकाणी तिनं स्टेजवर बसून खूप सुंदर अभंग गवळणी आपल्यासमोर सादर केलेले आहेत. तर माझीच विद्यार्थिनी, तर
किरण तुळशीराम जाधव हेही उपस्थित आहे. त्याचबरोबर आमचं विठुराया त्यांच्याच बाजूला खूप सुंदर युवा कीर्तनकार आहे बरं, जालिंदर दादा. सुंदर कीर्तन करतो, परंतु त्याला जिथं फेकलं तिथं ते उगवतो, असं आहे ते. तुम्ही कुठंही टाका तो तरंगणार म्हणजे तरंगणार. त्याचं नाव लक्ष्मण आहे, परंतु मी त्याला प्रेमाने विठुराया म्हणते. आणि खरं तो दिसायला विठुरायासारखाच आहे. हरिपाठात तुम्ही बघितलं कसली भारी टकली वाजवली, तर खूप सुंदर तोही उपस्थित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे माझे मालक हरिभक्त पारायण गुरुवारी रमेश महाराज मगर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सगळ्यात महत्त्वाचे धन्यवाद आहेत. आज कथाकार कीर्तनकार म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये वैशालीताई पाटील हे नाव गाजलंय कोणामुळं, तर ते फक्त आणि फक्त माझ्या मालकांमुळं. म्हणून तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हीही गेल्या वर्षी त्यांची कीर्तन सेवा श्रवणच केलेली आहे, परंतु गेल्या वर्षी काय मी आली नव्हती. आणि तसा प्रदीप मामा आपला नियमच आहे, ते आपल्या मनाचाच आहे, पुन्हा तो काय बांधलेला नाही आहे. त्यांचं कीर्तन असले की आपण जात नसतो, पण माझ्या कीर्तनाला मात्र त्यांना घेऊन येते. म्हणून तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणाला स्पर्श आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल सगळेजण एकच काम करा मायबाप हो, अंतकरणाची कानं करा आणि माझ्याकडं लक्ष द्या. वेळ माझ्याकडं खूप थोडासा राहिलेला आहे. असं बघायला गेलं 8:30ला कीर्तन सुरू झालं, 9:30 वाजलेत, 9:30 वाजून 5 मिनटं झालेत. तर एका तासामध्ये मला सगळं काही या ठिकाणी उरकायचं आहे. तशी वेळ तुम्हाला 8चीच दिली होती, परंतु 8च्या नंतरही बराचसा वेळ झाला आहे. म्हणून माझ्याकडं फक्त एकच काम करा, अंतकरणाची कानं करा आणि माझ्याकडं लक्ष द्या. ऐका, अभंग आहे 4 चरणाचा अभंग आहे जगद्गुरु तुकोबाराय यांचा. आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय यांनी भक्तवत्सलता प्रतिपादन केलेले. आता भक्तवत्सलता म्हणजे काय, तर भक्तवत्सलता म्हणजे देवाचा स्वभाव या अभंगाद्वारे सांगितलेला आहे. आता देवाचा स्वभाव आहे कसा, तर लक्ष देऊन ऐका. देवाचा स्वभाव हा प्रेमळ आहे. एवढा प्रेमळ, एवढा प्रेमळ, एवढा प्रेमळ की जगाचा बाप स्वतःची लाज राखण्याकरता भक्ताचं कुठलंही काज करतो, एवढा देवाचा प्रेमळ स्वभाव आहे माय बाप हो. तर आता लक्ष देऊन ऐका. अभंगामध्ये मी शिरलेली आहे, मागं बसलेले. तुम्ही उभेच राहणार आहेत का खाली बसणार आहेत? हॅलो, म्हातारगावच्या का बाहेरगावच्या? हा हा, ते बसा म्हणलं की पळून जातात. पापाचे कळप पडती पोणे, बरोबर आहे ना मामा? तसंच आहे ते, पळाले ते. चला जाऊ द्या. खूपच सुंदर हा प्रेम सांगितलेलं आहे. आता प्रेमाचा विचार जर करायला गेलं माईबापो, प्रेमाचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रेमाचा प्रकार म्हणजे काहींचं प्रेम आहे कुटुंब वत्सल आहे. दुसरा प्रेमाचा प्रकार म्हणजे काहींचं प्रेम आहे जगवत्सल आहे. आणि तिसरा प्रेमाचा प्रकार म्हणजे काहींचं प्रेम काही विशिष्ट लोकांपुरतच आहे. पहिला प्रेमाचा प्रकार जर विस्तारामध्ये सांगायला गेलं तानाजी बाबा, पहिला प्रेमाचा प्रकार असा सांगितला जातो की काहींचं प्रेम आहे कुटुंब वत्सल आहे. तर ऐका, त्या कुटुंब वत्सल प्रेमामध्ये तुम्ही आम्ही सर्वसाधारण माणसं बसतो. आपलं प्रेम म्हणजे कुटुंब वत्सल आहे मायबापो. मी, माझी पत्नी, माझा मुलगा, माझी मुलगी, माझा जावाई आणि सुनबाई, असंच झालंय. आता सगळ्यांचं प्रेम एवढंच राहिले. पूर्वीचा काळ आठवा. हे वयस्कर बरेच जण इथं बसलेले आहेत. पूर्वीच्या काळाचा जर विचार करायला गेला तर पूर्वीचा काळ पूर्ण गावावरती प्रेम करत होता. पूर्ण गावावरती प्रेम करायचा. गावातल्या एखाद्या व्यक्तीने जर शब्द दिला तर प्रदीप मामा पूर्ण गाव तो शब्दी पाळत होता, तो शब्द पाळत होता. आणि वर म्हणत होते, अरे हा जर शब्द पाळला नाही तर गावचं नाग जाईल, असं म्हटलं जायचं. तो शब्द पाळला जायचा. परंतु आता तसं राहिलं नाही गणेश भाऊ. आता सध्या परिस्थिती जर पाहायला गेली तर आपल्याच घरातला आपलाच मुलगा ऐकायला तयार नाही. सध्या परिस्थिती आहे. समोर गेल्याच्या नंतर गावामध्ये जर एखाद्या लेकी बाळीचं लग्न असलं, ती गरीब घरची असो की श्रीमंत घरची असो, ती गरीब घरची असो की श्रीमंत घरची असो, तरी सुद्धा त्या लेकी बाळीचं लग्न असं थाटात केल्या जायचं. हा पूर्वीचा काळ होता. परंतु आता जर विचार करायला गेलं तर आताचा काळ असा आहे की त्याच लेकी बाळीच्या लग्नामध्ये वाढायला सुद्धा पैसे देऊन लोक आणावे लागायलेत.
वाढायला सुद्धा आणावे लागायलेत. सध्याची परिस्थिती हे माईबापो, मी गेल्या 6 दिवसापासून पाहते, हे तरुण आहेत ना, हे तरुण याच्यातले 50%, 100% नाही, 50% तरुण असे आहेत की 4 दिवसापासून मी तुमच्याकडे पाहते, पहिली पंगत वाढायला घेतली की तुम्ही समोर असा प्रसाद ठेवता, ती टोपली, बरोबर आहे, टोपलीमध्ये ठेवता आणि मध्ये ठेवल्याच्या नंतर एक गजर करता, कोणता? छत्रपती शिवाजी महाराज की करत होते. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष आहे, प्रत्येक गोष्टीकडे माझं तुमच्याकडे लक्ष आहे. तुम्हाला वाटत नसेल बाई शिवपुराण कथितच आहे, माझ्याकडे यांचं लक्ष नाही, परंतु गावातल्या प्रत्येक व्यक्तीकडे माझं लक्ष आहे. माई बापो, मी बघितलं तुम्हाला, परंतु तुम्हाला 100% होण्याची गरज आहे. तुम्ही फक्त 50% आहात. गावातल्या सर्व तरुणांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आज या धर्ममंडपाला तरुणांची गरज आहे. मग असे माझे विद्यार्थी हरिपाठ घेत होते. माझे विद्यार्थी हरिपाठ घेत असताना मी बघितलं काही लोक नाकही मुरडत होते, परंतु मी त्यांचा विचार करत नाही. काही लोक नाक मुरडत होती, काही हरकत नाही, मी त्यांचा विचार सुद्धा करत नाही. परंतु या ठिकाणी 90% लोकांच्या चेहऱ्यावरती स्मित होतं ना, मी बघितलं. आणि माझ्या दादांनो, मी उदाहरण का देते तुमच्या समोर, माझे मुले एक सारखे सुटबुटात उभे होते. बघितल्याच्या नंतर खूप आनंद वाटला, मलाही तुमच्याकडे बघितल्याच्या नंतर खूप आनंद वाटला. आज या धर्ममंडपाला तुमची गरज आहे, आज या धर्ममंडपाला तुमची गरज आहे. कथाकार तरुण असतो, कीर्तनकार तरुण असतो, मृदंगाचार्य तरुण, गायनाचार्य तरुण असतात, परंतु या धर्ममंडपामध्ये सेवा करणारे मात्र तरुण नसतात. म्हाताऱ्या लोकांनी कुठपर्यंत चालवायचं, कुठपर्यंत चालवायचं? आज या धर्ममंडपाला तुमची गरज आहे. एक शब्द द्या दादा मला तुमच्याकडून. तुमची लहान बहीण समजा तुमच्या घरातली, हे म्हणतील अर उगाच बसलो आम्ही, वाटले तुमच्या मनात, वाटू द्या रे दादा, परंतु तुमची लहान बहीण आहे, म्हणून एक लहान बहीण हात जोडून तुमच्या समोर विनंती करते. तुम्ही 50% गावातले तरुण खूप सेवा करता, खूप सेवा करता, परंतु आज या धर्ममंडपाला राहिलेल्या 50% पोरांची सवय, मला तुम्ही आज संकल्पच सोडा, संकल्प असा सोडा की पुढच्या वर्षी आपले सगळे तरुण मस्त नेहरू घालून प्रत्येक सेवेसाठी उभे राहिले पाहिजे. तरणा भाग्यवंत, प्रत्येक तरुण नेहरू ड्रेस घालून, बघितलं ना तुम्ही, तुमच्या हाताने कौतुक केलं महिला मंडळींचं. या सेवा करायला शेगावला गेलेले आहेत, त्यांचा गणवेश पाहिला मी, खूप सुंदर पिवळ्या साड्यामध्ये होत्या. तुम्ही सुद्धा आज ते करणं गरजेचं आहे. अरे छान असे नेहरू घाला, असले रुबाबदार दिसाल की नाही तुम्ही, तुमच्या एवढं सुंदरच कोणी दिसणार नाही. अशा टोप्या घालायच्या कडक डोक्या, मस्त टाईट असे नेहरू घालायचे, अरे 1 नंबर भारी तुम्ही दिसाल रे. या बहिणीचा शब्द आहे तुम्हाला. कोण कोण पुढच्या वर्षी सुरुवात करणार नेहरूसाठी? करा गड्या हातवर, बहिणीची लाज राखा. 1 2 3 4 5 6 7 8, तिकडं गावकरी 9 10, घ्यारियांचे फोटो काढून कोणा हातवर केला. हा झाला आमचा आयफोन सुरू झाला. जमलं गावातले सांगपण नाही तर बाहेर गावच्या हातवर करावा. खरंच दादा, हा तुम्ही बघितलं असेल शेगावला जाऊन, काय आनंद आहे तिथे. मस्त नेहरू घालायचा, प्रत्येक गोष्टीची वाढण्याची सेवा करायची. कीर्तनात सुद्धा या आजूबाजूला जनसमुदाय बसलेला, स्वतः आपण सेवा करून त्यांना धर्ममंडपामध्ये बसवायचं. येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्याचा मान सन्मान, महाराज येतंय कुठं जातंय कुठं पता लागला पाहिजे. सगळ्या गोष्टीचं ध्यान ठेवलं पाहिजे माणसानं. एका तुम्ही बहिणीला शब्द दिलाय, मी पुढच्या वर्षी येईन किंवा नाही येईन जालिंदर भाऊ, मी येईन किंवा नाही येईन, परंतु एक दिवस मात्र मिस कॉल मारून जाईन. मी कथा कीर्तनाचा शब्द नाही देत, कारण की हे गावगाड आहे. पुढच्या वर्षी काय होईल ते देवाचं देवाला माहित. वैशाली ताई दिसतेच का नाही याची गॅरंटी नाही, पण असली तर मी 10 मिनिटासाठी का होईना, परंतु तुमच्या गावात चक्कर मारून जाणार आहे. येताना फोन करून येईल तर मला तुम्ही नेहरू ड्रेसमध्ये दिसले पाहिजे, खरंच दिसले पाहिजे. शब्द द्या मला तुम्ही, तेवढा संकल्प सोडा रे दादांनो. फक्त ड्रेसच नाही, सेवा पण करा. हा पांढरे ड्रेस घातल्यानं भारी दिसतंय म्हणून नाही, तो माणूस असा घाम गाळतो ना, तो त्याच्यापेक्षा भारी दिसतो.
खूप गोड दिसतो, खूप सुंदर दिसतो. ऐका माय बापो, लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल ऐका, मी तुमच्या समोर मांडत होते की गावातल्या एका लेकी बाळीचं लग्न असलं तर सध्या लोक पैसे देऊन बोलवावे लागतात. चला ना समोर. समोर गेल्याच्या नंतर पूर्वीचा काळ असा होता, पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक लोक प्रत्येकाचा शब्द पाळत होते, परंतु आता तसं काहीच राहिलं नाही. सगळं बदललं माय बाप हो. गावावरचं प्रेम गल्लीवर आलंय. गल्लीवरचं प्रेम आपल्या फक्त शेजाऱ्यापुरतं, आणि शेजाऱ्यापुरचं प्रेम आता मात्र फक्त एका घरापुरतं झाले. प्रेम हे कमी 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 होत गेले. प्रेम त्या ठिकाणी माझं माझं न करता गंगाधर भाऊ आज आपल्याला सगळ्या लोकांना आपली माणसं म्हणावी. पहिलं होतं आपली माती आपली माणसं, ब्लॅक अँड व्हाईट. आठवते तानाजी बाबा? आंटीना होता असा फिर 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 आली 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 गेली 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 असं होतं. पहिलं होतं आंटीनाला रेंज आणायची म्हटली की टीव्ही दिसत नव्हतं, मोंग्याची यायच्या, अशी परिस्थिती होती माय बाप हो. तो पूर्वीचा काळ होता. परंतु आता असं राहिलं नाही. आता सगळं काही विसरून गेले. हात जोडून विनंती, आपलं म्हणण्याचा प्रयत्न करा. वाल्ल्या कोळ्याचं उदाहरण दिलं जातं. वाल्ल्या कोळी जंगलामध्ये होता प्रदीप मामा, आणि त्या ठिकाणी जंगलामध्ये असताना असं सांगितलं जातं की तो लोकांना मारत होता, लोकांची हत्या करायचा, आणि हत्या केल्याच्या नंतर मोहरी असते ना, मोहरी, तिख्या म्हणतो कोणी त्याला, तिख्या एवढा खडा रांजणामध्ये टाकत होता तर 7 रांजणं भरली होती असं म्हटलं जातं. परंतु विजय भाऊ, हे फक्त आख्यायिका आहे बरं, मी काय तिथं नव्हते. नाही तर पुन्हा म्हणसाल ताई तुम्ही होत्या का? हा, आपण तिथं नव्हतेच, टेन्शनच घेऊ नका तुम्ही. आख्यायिका सांगितले जाते. नारदजी आले, बेड झाले, बेड झाल्याबरोबर समोर बोलायला सुरुवात केली. म्हटले, अरे वाल्या, लोकाला मारतो, किती पाप केलं रे, आणि आणखी समोर किती पाप करणार? या पापाचा भागीदारी आहे कोणी? आहे का कोणी पापाचा भागीदारी? तेव्हा वाल्या कोळ्याच्या लक्षात आलं. म्हटले, अरे मी एवढं सगळं पाप केलं. घरी गेला ना, अंगणात माय बाप बसलेले होते, त्या आई वडिलांना विचारलं, माय बाबा, एवढं सगळं मी पाप केलं, माझ्यातलं थोडंसं पाप वाटून घेता का? कोणाला? आई वडिलांना. आई वडील म्हटले, अरे वाल्या, मी म्हातारी झालो, आता कधी मरू सांगता येत नाही, आणि मरता क्षणी आम्हाला म्हणतोय की पाप वाटून घे. नको रे बाळा, आमच्याच्यानं ते होणार नाही, नको. थोडंसं काही पुण्य साचवू दे, देवाच्या चरणाजवळ जाऊ दे. म्हातार वयात हेच प्रत्येकाचे शब्द असतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाला फुल ताजं वाहतं की शिळ माणूस? मंदिरात जातं की नाही? हॅलो, मंदिरात देवाला फुल ताजं वाहतं की शिळ? ताजच वाहताना मग हा म्हातारा झाल्यावर देह का देव दिसतो? तरुण वयात जाणं देवाकडं, बघा त्या देवाला ताजा तवाना लसलसीत देह भगवंताला वाहना. माझ्या भगत सिंगाने वाहला, मरतानी म्हणावा भगत सिंगाने, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजोए ताकि दिल दिया है जान भी दे वतन तेरे लिए, ओ दिल दिया है जान भी दे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे वतन तेरे लिए।
सिंगाने म्हणावं. तो भगत सिंग म्हणत होता. ऐका, वाल्या कोळी नाही म्हणली. मध्ये गेला आणि घरात गेल्याच्या नंतर बायको बसलेली होती. पत्नी घरामध्ये बसलेली होती. तुमची ती तुमची ती म्हटलं की कळते, बाकी काही कळत नाही. इकडं तर तिचा विचारच नाही. हा, ती बिचारी म्हणून तर मागं तुम्ही असे मागं बसले की तुम्हाला ती भेटतच नाही. माणसानं धर्ममंडपात बसावं. मी सांगितलं तसं केलं की 100% तुमच्या जीवनात ती येणार. आज इकडं तिकडं वांधच आहे तिचं, लई वाणे. कोरोनाच्या काळात प्रदीप मामा नकट्या, चपट्या, शेंबड्या, उंदऱ्या, लंगड्या सगळ्या कटल्या. आता भेटणं झाले ओ, लई अवघड परिस्थिती झाली. तुम्हाला भेटल तर काय की बुवा का नाही. इकडे नाही, शॉर्टकट दगडगाव. कस काय इकडं. हा रे 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 रे, मी म्हणलं तुम्ही पाण्यावाले माणसं, तुम्हाला तरी भेटा. लई अवघड परिस्थिती, भेटणं झाली. टेन्शन घेऊ नका दादा. ती नाही जरी तुमच्या आयुष्यात आली ना, बिनधास्त मस्तीत जगायचं. मी तुमच्या बाजूची आहे ना, मी तुमच्याकडूनच बोलते. बाकीचे महाराज मंडळी म्हणली असेल तुम्हाला काही, पण मी तुमच्याकडून बोलते. मी तुमची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तिच्या नादीच लागायचं नाही. नादी लागायचं ते समजने वालों को इशारा काफी. पैसा आला ऑटोमॅटिक ती येते. वाजवा की मग जोरात टाळ्या. ते पटलं म्हणून टाळी वाजवली. हा, बरोबर आहे ना. आजकाल पैशाला फार महत्व आहे. तानाजी बाबा, पैशाशिवाय कुछ नाही. पैसे के सब भाई. हाँ, पैसा आला. सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई. ओ दिल का साथी नहीं रे कोई, जब अपने पल्लों में पैसा हो तो सब कोई करे सलाम. अपना पैसा निकल गया तो कोई न बोले ना. सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई. पैसा पैसा जीवनात. म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहा. तुम्हाला जे करता येईल ते करा. कुठलेही कामधंदे करा. अरे बाहेर गावचे लोक आले तर मोठे व्हायलेत आणि आपले पाटीलकीतच चालले आहेत. पाटीलकीत चाललेत. बाहेर गावचे लोक येतात आणि श्रीमंत होतात, आपले मात्र तसेच राहतात. दादा, एक गोष्ट लक्षात ठेव, आज पैशाला फार महत्व आहे. तू अपनी खूबी ढूंढ. वसुदेवाची आई कामानी जगात दाम करी काम वेडा, दाम करी काम, दाम करी काम वेडा, दाम करी काम, दाम करी काम वेडा, दाम करी काम, दाम करी काम वेडा, दाम करी काम. पैशाची जादू लैनारी कान्या मोरालयाची हाव, आई सोडून घेई झेप पैशाच्या मागुनी धाव.
जन्मापासून सारी मानस, जन्मापासून सारी मन या पैशाची गुलाम रे. दाम करी काम रे रा, दाम करी काम रे, दाम करी काम रे रा, दाम करी काम, दाम करी काम. वाह. हॅलो. दाम करी का पुन्हा तिथंच येऊन भिडायले पैसा. मी तुम्हाला सांगत होते, तू अपनी खूबियाँ ढूंढ, तू अपनी खूबियाँ ढूंढ, क्योंकि खामियां निकालने के लिए लोग हैं ना. रखना है कदम तो आगे रख, क्योंकि पीछे खींचने के लिए लोग हैं ना. सपने देखने हैं तो ऊंचे देख, क्योंकि नीचा दिखाने के लिए लोग हैं ना. अगर प्यार करना है तो अपने आप से और उस भगवान परमात्मा से कर, क्योंकि नफरत करने के लिए लोग हैं ना. अरे तुला जे करता येते ते तू कर आणि स्वतःच्या पायावर उभा राहा आणि पैसा कमाव. क्वीन इज अ ब्युटिफुल, क्वीन इज अ ब्युटिफुल, बट मनी इज अ पॉवरफुल. पैसा आला क्वीन ॲटोमॅटिक येते. म्हणून म्हटलं तिचं टेन्शनच घेऊ नका, ती ॲटोमॅटिक तुमच्याकडे येते. आणि नाही चाली तर भगवे गुंडाळायचे. हर हर नाशिक त्र्यंबकेश्वर. उधर जाने का वापस आने काच नाही, टेन्शनच नाही घ्यायचं. मध्ये गेला आणि ती बसलेली होती, इकडं जय म्हणणार होते, हे अशा जोसातच होते. लक्ष द्या माझ्याकडं. पत्नीकडं गेला आणि बायकोला विचारलं, म्हटले काय ग, एवढं सगळं मी तुझ्यासाठी करतो, रात्रंदिवस काम करावं, खरंच करता का नाही? बरं नाचं काम करतात, मला माहीत आहे ना. 7 दिवस झाले पाय, डोळ्याला डोळा नाही. हळद काढायला काय जातात, कापूस काढाय काय जातात, गहू काढाय काय जातात. अरे वारं आलं आलं आलं, पळा फऱ्या घेऊन. मी बघायले ना खूप दैन आहे यांची. मग हेच म्हणतात, मी कोणासाठी कोणासाठी करायला तुम्ही कोणासाठी? तिच्यासाठीच चाललंय सगळं, बरोबर आहे ना. मग तिलाच हे ग, तुझ्यासाठी सगळं करतो मी, आपल्या संसारासाठी करतो. मग एवढं सगळं पाप झालं, थोडंसं तरी पाप घेणं वाटून ती म्हटली, बाई हा काही प्रकार, मला म्हणता पाप घे. आपण घेणार नाही. तुम्ही हे सगळं काही करता ते संसारासाठी करता, माझ्या एकटीसाठी करत नाही. बायको नाही म्हणली. मग लेकरं बाळ अंगणात होते, त्या मुला बाळाला विचारलं, म्हटले पोरं हो, मी नाही म्हणत वाल्ल्या कोळी, पोरं हो तुम्ही तरी थोडंसं पाप घेणार आहे वाटून. मुलं अंगणात खेळत होते आणि खेळता खेळता पोरं म्हटले, पप्पा तुम्ही फक्त वरचं तिकीट तर काढा. एकदा का तुम्ही वरचं तिकीट काढलं की तुमचं घर दार गाडी बंगला नोकर चाकर बँक बॅलेन्स सगळं मी सांभाळतो, तुम्ही फक्त वर जा. मला सांगायचंय मायबाप हो, माझं माझं म्हणून जगू नका, आपलं म्हणण्याचा प्रयत्न करा. शेवटी आपलंच आपल्याला डबीची गाडी लावणार आहे. कसं तर ते ऐका. रे पापी मन कर ले भजन, होगा भजन तो कर ले जतन. बाद में प्यारे पछताएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा. जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा. कर ले भजन, होगा भजन तो कर ले जतन. बाद में प्यार पछताएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा. जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी
मेरा ना कुछ तेरा ना कुछ मेरा, खाली हाथ आया बंदे खाली हाथ जाएगा, जैसा कर्म किया तूने वैसा ही फल पाएगा, बाद में प्यारे पछताएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. म्हणून सांगतेय मुखानं नामस्मरण करा. इथं बसले तोपर्यंत का होईना, आणि माझं माझं म्हणू नका, आपलं म्हणण्याचा प्रयत्न करा. पहिला प्रेमाचा प्रकार एवढा सगळा विस्तारात सांगितला. दुसरा प्रेमाच्या प्रकारामध्ये संत बसतात बाबा. हे विश्वची माझी घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला, हे म्हणणारे संत आहेत. तिसरा प्रेमाचा प्रकार, त्यामध्ये जगाचा बाप समचरण समदृष्टी विटेवरती उभा आहे, म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा काही विशिष्ट लोकांवरतीच प्रेम करतो. का करतो? कारण की स्वतःची लाज राखण्याकरता भक्ताचं काज करतो. नामे धरले रे नानाथ, नामे धरले गी 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 नानाथ. पूर्वीच्या काळातच नेऊन घातलं तुम्ही तर. हा हा बरोबर आहे. पण आजकाल काही काही लोकांना पटन झाले बाबा. हा पण लक्ष देऊ नाही का, आपलं संगीत 750 वर्षापासून आहे. ही फिल्म इंडस्ट्री आता आली 150 वर्षात. आपलंच गाणं या लोकांनी चोरून घेतलंय, म्हणून चाली कोणत्या का होईना इथं म्हणल्या पाहिजे. अरे कसंही जरी म्हणतोय देवाचं भजन म्हणतोय आपण, धांगडा दिघात म्हणणे बदनाम हे तर नाही चालू, ते तर नाही ना चालू. देवाचं भजनच म्हणतोय ना. आणि हेच असंच भजन म्हणल्यामुळं तुम्ही तरुण इथं उपस्थित आहात. कसं का होईना देवाचं नामस्मरण मुखात आलं पाहिजे, एवढंच आमचं महाराज मंडळींचं साध्य आहे. आम्ही किती 4-4 किलोचे टाळं 1 किलोवर आणले तरी काय आम्हाला देव दिसणार आहे का? तुम्हाला देवाच्या रस्त्यानं नेलं म्हणजे आम्हाला पुण्य प्राप्त झालं. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगायला सुरुवात केली. आपोलिया लाजा धावे भक्ताची या काजा. जगाचा बाप स्वतःची लाज राखण्याकरता भक्ताचं काज करतो. कुठलंही काम करतो माई बापो, कुठलंही काम करतो जगाचा बाप. कोणतं काम करतो तर ऐका एकदाचा प्रसंग. जगाचा बाप असे निद्रा अवस्थेमध्ये आहेत, झोपलेले आहेत. लक्ष देऊन ऐका. दुर्योधन आला आणि अर्जुनही आला. महायुद्ध होणार आहे. अर्जुनजींनी यावं
उशाला बसले होते. दुर्योधन पायाला बसला होता. दुर्योधन म्हणला मी राजा, पायाजवळ बसू का? तानाजीराव हा जमतच नाही म्हणले. मी पण होता ना त्याच्यात, मी पायाजवळ बसू जमत नाही. दुर्योधन पायाजवळचा उठला गंगाधर बाबा आणि उशाला जाऊन बसला. अर्जुनजी बिचारे उशाला बसले होते, उशाचे उठले आणि पायी त्याला जाऊन बसले. जगाचा बाप म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा उठून बसले. आता तुम्ही झोपतून उठून बसल्या, तुम्हाला उशाचं दिसतं दगडगा का पायथ्याचं दिसतं? पाय तिथं तेच घडलं. अर्जुनजी पायाशी होते ना, आल्याबरोबर जगाच्या बापाने बोलायला सुरुवात केली. म्हटले अर्जुना कधी आलास? अरे मला उठवायचं तर होतं. तुळशीराम दादा दुर्योधनाला राग आला आणि राग आल्याबरोबर दुर्योधनाचा तड 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 उठला आणि देवाच्या देवा मी आलो आधी आणि तुम्ही काय त्याच्याकडे बघताय? माझ्याशी बोला. बरं ठीक आहे, तुला काय हवं ते बोल. दुर्योधनानं बोलायला सुरुवात केली. म्हटले आता महायुद्ध होणार आहे, महाभारत घडणार आहे, तुम्ही कोण्या बाजूना? भगवंत म्हटले हे बघ दुर्योधना, हजारो लाखोंचं सैन्य एका बाजूनं आणि दुसऱ्या बाजून मी एकटा आणि शस्त्र. कोण पाहिजे तुला? दुर्योधनानं डोकं खाजवलं म्हणजे तुला एकट्याला घेऊन काय करू? शस्त्र नाही, अस्त्र नाही, कुछ नाही, काय करू तुला एकट्याला घेऊन? मला हजारो लाखो करोडांचं सैन्य हवं. सैन्य घेतलं दुर्योधनानं. आनंद उड्या मारीत मारीत निघून गेला. दुर्योधन तिथंच होते, सॉरी आपला अर्जुन. आणि अर्जुन तिथं असताना अर्जुनजींनी बोलायला सुरुवात केली. भगवंत अर्जुनाला म्हटले अर्जुना तुला काय हवं? म्हटलं देवा मला जे पाहिजे होतं ते मिळालं. काय पाहिजे होतं? म्हटले देवा मला सारथी स्वरूपामध्ये हवे होते. अरे आहे की मी तुझ्यासोबत, निशस्त्र आहे, हवंय का तुला? हा जगाचा बाप निशस्त्र आहे. अर्जुनाच्या सोबत सारथी होणं जगाच्या बापाला का? कारण की महाभारत जर घडलं आणि समोर जर लोकांनी विचारलं तुम्ही कुठं होते देवा, हे सगळं तुम्हीच केलं ना, हे सगळं तुम्हीच केलं, माझ्यापेक्षा जास्त हुशारा तुम्ही. आणि तुम्ही होते कुठं? तर जगाचा बाप स्वतः सारथी झाले होते. माय बाप हो स्वतःची लाज राखली. ऐका समोर एक वाक्य तुमच्या समोर मांडते. ज्या वेळेस अर्जुनजी समोर होता आणि जगाचा बाप दोघं एकमेकांच्या समोर होते, तेव्हा बोलायला सुरुवात केली. जगाचा बाप अर्जुनाला म्हणतोय अर्जुन हार निश्चित है तेरी हरदम रहेगा उदास, हार निश्चित है तेरी हरदम रहेगा उदास. अरे माखन तो दुर्योधन ले गया, केवल छाछ रह गया तेरे पास. त्यावेळेस अर्जुनजींनी मगावं म्हणावं भगवंत जीत निश्चित है मेरे दास नहीं होगा उदास, जीत निश्चित है मेरी दास नहीं होगा उदास. माखन लेकर क्या करूं भगवंत, माखन चोर है मेरे पास. स्वतःची लाज जगाच्या बापाने राखली. अहो बाळांत पण केलं. वैनी उघडा दार चोखोबाची बहीण झाला सारंगधर. जगाचा बाप बाळांपण केलं माई बाप हो. अरे हाडं जमा करण्याचे कार्य सुद्धा जगाच्या बापानं स्वतःची लाज राखण्याकरता केलेले. या अभंगामध्ये लाज फार महत्वाची. लाज 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 म्हणजे काय? ज्याच्या त्याच्या अंतकरणाचा धर्म म्हणजे लाज. ज्याला पाळायची त्यानं पाळा, ज्यानं सोडायची त्यानं सोडा. मान हलवू नका. ज्याला पाळायची त्याने पाळा, ज्याला सोडायची त्याने लाज सोडा. ज्याचा त्याचा स्वभाव आहे माई बाप हो.
गंगाधरराव बाबा सांगू का, महाराष्ट्रभर फिरले मी, पण फिरत 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 लक्षात आलं लोकांनी 25% लोकांनी लाजावेशीवर टांगल्यात. 75% लोकांना आहेत, 25% लोकांनी लाजावेशीवरती टांगल्या. अरे या गाढवांना मूर्खांना 3 वर्षाचं लेकरू कमी पडायला विनयभंग करण्यासाठी आणि 90 वर्षाची म्हातारी सुद्धा कमी पडते म्हणून म्हणावं लागतं या मूर्खांनी नालायकांनी लाजावेशीवरती टांगल्या. बोलण्याची जागा नाही, परंतु वेळ आमच्यावरती अशी आलेले. हा जो हजारोंचा जनसमुदाय जमा करू शकतो ना आम्ही महाराज मंडळी, लोक पैसे देऊन बोलवावे लागतात सभेला, परंतु आम्हाला पैशाची गरज नाही. आम्ही हा जनसमुदाय फक्त नावावरती या ठिकाणी बोलवतो माय बाप हो, म्हणून हे शब्द आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. समाज प्रबोधनकार म्हणून तुम्ही आम्हाला ओळखता ना, म्हणून तुमच्या समोर सांगते माय बाप हो. आज भावाला बहीण कमी पडतीये, बापाला लेक कमी पडतीये, सासऱ्याला सून कमी पडतीये, वाईट नजरेला तिच्याकडे पाहण्यासाठी. सध्याची परिस्थिती चालू आहे माई बापू, सध्याची परिस्थिती चालू आहे. हात जोडून पाया पडून विनंती आहे माया हो तुमच्या समोर, तुमची लेकबाळ घराच्या बाहेर जात असताना तिच्या अंगावरती अंगभर कपडे घाला. ती 1 वर्षाची असो की 2 वर्षाची असो. फॅशनची दुनिया मला मान्य आहे, प्रोफेशनलची दुनिया आहे मला मान्य आहे, परंतु तुमचं एवढं सईदभर लेकरू पण उघडं नागडं घराच्या बाहेर पडलं ना कमी कपड्यामध्ये, लोक तिच्याकडं वासनेनं बघतात. हात जोडून पाया पडून विनंती आहे तुमच्याकडं माया हो माझी. आणि कुठली मजा आहे कमी कमी कपडे घालून लेकराच्या बाहेर काढणं? काय आनंद आहे त्यात? आहे काही आनंद? काही आनंद नाहीये. उलट तुम्ही तुमची फसवणूक करून घेताय. अरे साधा 10,000चा डबडा ते मोबाईल असला तर बिना कव्हरचा कोणी वापरत नाही, वापरतय? 10,000चा मोबाईल बिना कव्हरचा कोणी वापरत नाही, आणि तुमच्या घरात असा अनमोल रत्न जन्माला आलं बिना कपडे घातल्या. कसे तुम्ही घराच्या बाहेर निघू देता? कसे निघू देता? कमी वस्त्रामध्ये त्या लेकराला राग येईल माया हो, परंतु तुम्ही हे करा. मी आहे ना, मी पण प्रोफेशनलच्या युगामध्ये जीवन जगतीये, परंतु काहीतरी मर्यादा असावी त्या गोष्टीला. हां, तुमच्या घरामध्ये चालू द्या ना तुमचं काय चालायचं ते, पण घराच्या बाहेर जात असताना लोक एवढे नालायक आहेत ना, त्याला 3 वर्षाचं लेकरू समजलं नाही. तुम्ही बघितलंय उदाहरण, पेपरवरती, टी व्हीवरती, यूट्यूबवरती बघितलंय, प्रत्येक ठिकाणी पाहिलं. काय कळतं माहिती लेकराला? 3 वर्षाच्या लेकराला काय कळतं? काही समजत नाही. अंगावरची कपड्याची गुंडी कशी लावावी ते सुद्धा कळत नाही, तरी सुद्धा त्या 3 वर्षाच्या लेकरावर बलात्कार होतो. विचार करा ना तुम्ही, विचार करण्याजोगी गोष्टच आहे. किती त्रास झाला असेल त्या लेकराला. अरे फक्त बलात्कार नाही, त्याच्या मस्तकावर दगड टाकावा, मारून टाकावं. सध्याचं युग आहे. हात जोडून पाया पडून विनंती आहे ग माया, त्या आई वडिलांचा जर विचार केला, त्या माईला धरणी माता जागा देत नव्हती. पोटच्या गोळ्यासोबत असा प्रकार कोणाच्या घडू नये, परंतु त्या लेकरासोबत घडलाय. आजही जर विचार केला तर आपल्या अंगावरती शहार येतात, आपले खळदिशी डोळे भरून येतात. त्या मायबापाची अवस्था कशी असेल विचार करा ना तुम्ही, कशी अवस्था असेल. तुम्हाला वाटत असेल की आपली तशी अवस्था होऊ नये म्हणून हात जोडते ग तुमच्या समोर. आमचे लेकरं तुम्ही बघितले ना, आमचे विद्यार्थी बघितले, सगळ्या मुली बघितल्या, डोळे भरून पाहिले तुम्ही. कशा दिसल्या तुम्हाला? अंगभर कपडी होती, थोडंसं तरी काय दिसत होतं त्यांचं. प्रत्येक ठिकाणी माझी कथा झाली ना प्रदीप मामा, मी एक दिवस माझी लेकरं घेऊन जाते. माझं जाण्याचे योग्यतेचं गाव असलं तर मी त्या गावामध्ये एक दिवस का होईना हरिपाठासाठी माझे विद्यार्थी मंडळ घेऊन जाते. कारण की इथे येणारे हे जे लेकरं आहेत ना, हे जे मुलं मुली या धर्ममंडपामध्ये आलेले, यांना समजलं पाहिजे यांच्याकडं बघून आपण कसं वागावं, म्हणून मी माझी लेकरं घेऊन जाते. दिसलं माय नख सुद्धा उघडं दिसत नव्हतं आमच्या विद्यार्थ्यांचा. काहीतरी शिका ग. पुन्हा एकदा तुमच्या समोर मांडते मी, हात जोडून पाया पडते तुमच्या लेकराला
कमी वस्त्रामध्ये घराच्या बाहेर निघू देऊ नका. लई बेकार दुनिया आहे, लई बेकार, सांगता येत नाही एवढी बेकार दुनिया आहे. लय फसवणूक करणारे लोक या दुनियेमध्ये भेटतात. चांगलं कोण नाही राहिलं माई बाप हो. लाजाविषयीवरती टांगल्या आहे लोकांनी, लाज राखली कुणा? मी सांगेन ना तुमच्या समोर, जगाच्या पाठीवर लाज राखणारा एकमेव असा व्यक्ती जन्माला आला. अरे रंजाच्या पाटलानं बलात्कार नाही, फक्त बदामल केला होता. बलात्कार नाही, बदामल केला होता. वाईट नजरेनं पाहावं आणि वाईट नजरेनं पाहिल्याच्या नंतर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी चौरंग केला आणि वेशीवरती टांगला. अरे आपण जगतो कोण्या स्वराज्यामध्ये? छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या त्या स्वराज्यामध्ये जगतोय आपण. ते मेणबत्त्या पेटवणारं सापडायला पाहिजेत मला, त्यालाच मेणबत्ती लावते मी. कोण होतं तरी कोण? बलात्कार झाली की ते मेणबत्त्या पेटवतात. काय म्हणून पेटवायचे? अरे माणसं पेटवणाऱ्या महाराष्ट्रात जन्माला आलो आपण, मेणबत्त्या पेटवणाऱ्या नाही. बलात्कार करणारा समोर आला उभा पेटवा, त्याच्याकडे पाहून दुसरं कोणी तसं वाईट कृत्य करणार नाही. कोणाच्या बापाची हिंमत होणार नाही एका लेकीबाळीकडे वर नजर करून पाहण्याची. हे आज महाराष्ट्रात करणं गरजेचं आहे माई बाप हो. अरे ज्या स्वराज्यात नांदतोय ना ते स्वराज्य रक्षक म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मंदिरातला देव त्यांच्यामुळं, मंदिरावरती कळस त्यांच्यामुळं, अरे तुमच्या कपाळावरती कुंकू त्यांच्यामुळं आणि तुमच्या डोक्यावरती टोपी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. काय करावं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी? ऐका, सुंदर दृष्टांत तुमच्या समोर मी मांडेन. द्या मला 10 मिनिटं, मला 10 मिनिटं द्या. त्या 10 मिनिटामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र तुमच्या समोर मांडेन. फार सुंदर आहे. बघितलं मी हे समोर पुतळा बघितला ना की आमच्या अंगावर शहारीच येतात. येतात लोक म्हणतात आम्हाला, ताई माय काय सांगता, बाप काय सांगता, शिवाजी महाराज काय सांगता, कीर्तनात काय हे सांगत असतात का? मग सांगायचं काय? अरे ज्याच्यामुळं कीर्तन आहे त्याला नाही सांगायचं तर कोणाला सांगायचंय? ज्याच्यामुळं आज कीर्तन उभं आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. लोक आली आपल्यावरती, गोरी आली, काळी आली, स्वराज्य आपल्यावरती दाबदबाव टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शाबूत आपल्याला वर काढले. आणि आज जर आपण स्वराज्यात नसतो ना तर आज आपल्याला म्हणावं लागलं असतं, हुजूर मातार गाव में हम अखंड हरिनाम सप्ताह करना चाहते हैं, अगर आपकी इजाजत हो तो करे. त्या बुवाच्या मनात असतं तर हो म्हणलं असता, नाही तर काय करता आलं असतं? काहीच करता आलं नसतं माई बाप हो. लक्ष देऊ नाही का? द्या मला या तरुणांसाठी 10 मिनिटं स्पेशल तुमच्यासाठी करायचे. 8 दिवस झाले तुम्ही माझं एवढं चिंतन भजन ऐकताय ना, मग आज मी तरुणांसाठी बोलणारे माई बाप क्षमा असावी. आज हे सगळे इथं जमा झालेत ना, यांना या कीर्तनाची आवड निर्माण झाली पाहिजे. आणि कीर्तनाची आवड यांच्या हृदयामध्ये एकदा का निर्माण झाली, कुठेही असले ना तर धावत जातील आणि आपल्या गावात सुद्धा धावत 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 सगळी कामं करतील. म्हणून सांगते, एकदाचा प्रसंग आहे दादा, आवाज मोकळा द्या. गड आहे पन्हाळा आणि पन्हाळा गडाच्या पायथ्याशी सिद्धी मसूद आणि सिद्धी जोहर 42,000चं सैन्य घेऊन आलाय. अंतकरणाची कानं करा, माझ्याकडे लक्ष द्या. गड आहे पन्हाळा आणि पन्हाळा गडाच्या पायथ्याशी सिद्धी मसूद आणि सिद्धी जोहर 42,000चं सैन्य घेऊन आलेलं आहे. गडावरती मात्र फक्त 1200 मावळे, 1200 मावळे आणि 42,000चं सैन्य. युद्ध होणं शक्य नाही. काय करावं, काय करावं, काय करावं? अहो ज्या ज्या वेळेस तुमच्यावरती माझ्यावरती संकट येतात आपण भिंतीला डोकं हाणून घेतो, परंतु या माझ्या शिवचरित्राकडं इथं आल्याच्या नंतर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज देतात. एवढं मोठं संकट आहे, परंतु या संकटाला छाती ठोकपणे समोर गेलेत. 42,000चं सैन्य आहे ना, आपल्याला बोलवलंय ना,
त्या ठिकाणी हुबेहूब त्यांच्यासारखा दिसणारा शिवा काशीद बोलवलाय. त्याच पन्हाळागडाच्या पायथ्याशी नेमापूर म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये शिवा काशीद राहतोय. दिसायला हुबेहूब माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. अहो नाकाही तसंच, मिशाही तशीच, दाढीही तशीच, उंचीही तशीच, कपाळही तसंच, पूर्ण शरीर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखंच होतं. दिसायलाही तसेच होते. बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर माझ्या शिवा काशीदानं राजांना मुजरा घातला. राज मुजरा घ्या, राज मुजरा. राजांनी मुजरा स्वीकार केला आणि डबडबल्या डोळ्यांनी बोलायला सुरुवात केली. शिवा, सिद्धी मसुदाच्या शामियान्यामध्ये जायचं. राजा जातो ना म्या. अरे 42,000चं सैन्य कापून येतो राजा. काही करू शकत नाहीस तू. राज द्या तुमची भवानी तलवार, द्या तुमचे वस्त्र, द्या तुमचे अलंकार, अहो द्या तुमचा जिरे मुकुट. म्या 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 जातो राज. अरे शिवा, कदाचित तो सिद्धी मसूद तुमचे तुकडे 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 सुद्धा करल. राजा 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 मुजरा स्वीकार करा राजा. तुमची भवानी तलवार द्या राजा, तुमचे वस्त्र द्या राजा. आणि वस्त्र दिल्याच्या नंतर म्या 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 पालखीमध्ये बसतो राजा आणि त्या सिद्धी मसुदाचे तुकडे 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 करतो राजा. आता मात्र राजाने त्या ठिकाणी मुद्रा स्वीकार केला. भवानी तलवार, जिरे मुकुट, वस्त्र, अलंकार, पालखी सजवली आणि त्या पालखीमध्ये आता मात्र शिवा काशीद बसला. शिवा काशीदासोबत 4 मावळे घेतले आणि 4 मावळे घेतल्याच्या नंतर तो शिवा काशीद निघाला 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 आणि सिद्धी मसुदाच्या शामियान्यामध्ये पोहोचला. इकडे मात्र राजांच्या लक्षात आला, अरे तो सिद्धी मसुदा आपल्या मागे सुद्धा येऊ शकतो. राजांनी विचार केला, आपण पन्हाळागडावरती जावं. राजांनी 4 मावळे घेतले. 4 मावळे सोबत घेऊन राजा विशालगडाकडे निघालेले आहेत. निघाले 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 आणि त्या ठिकाणी मधोमध गेल्याच्या नंतर एक वार्ता कानावरती आले. कोणती वार्ता आली? त्या ठिकाणी त्या सिद्धी मसुदाने आपल्या शिवा काशीदाचे तुकडे 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 केले राजा आणि आपलं 4 मावळ सुद्धा कापून टाकले राजा. राजा 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 आणि तोच सिद्धी मसूद आपल्या माग 3,500चं सैन्य घेऊन लागलाय राजा. राजाने शांत व्हावं आणि बाजी प्रभू माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते. बाजी प्रभूंच्या कानावरती गुप्त हेरानं बातमी पोहोचवली. 3,500चं सैन्य घेऊन तो सिद्धी मसुदा आपल्या मागे येतोय. बाजी प्रभूने राजांना मुजरा केला. राज मुजरा स्वीकार करा राज. राज मुजरा स्वीकार करा राज. काय बाजी, या वक्ताला या क्षणाला मास मुजरा घालताय? अहो बाजी, आपला शिवा काशीद सिद्धी मसुदाच्या शामियानामध्ये गेलाय बाजी. आपल्याला विशाळगडावर पोहोचतो व्हायचंय. राजा 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 आपल्या शिवा काशीदाचे तुकडे 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 केले राजा. आपलं 400 मावळं सुद्धा कापून टाकलंय राजा आणि तोच सिद्धी मसूद 3,500चं सैन्य घेऊन आपल्या माग लागलाय. राजा 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 ऐका ना, आपल्याकडं 400 मावळे, त्यातली 100 मावळे घ्या राजा. तुम्ही विशालगडाकडे जा राजा. तिथे सुरवेंचा वेढा पडला, त्यांना पराभूत करा राजा आणि तोफांच्या 5 फैरी लावा राजा. काय 100 मावळं घेऊन मी विशालगडाकडे जाऊ? शक्य नाही. तुम्ही 300 मावळे घेऊन इथं थांबणार. 3,500चं सैन्य आणि 300 मावळे तुम्ही काहीच करू शकणार नाही. बाजी तुम्ही सुद्धा आमच्या सोबत चला. परंतु बाजी मात्र ऐकायला तयार नाही. अहो बाजीने राजांना मुजरा घातला आणि राजांना मुजरा घातल्यानंतर आता मात्र बाजी प्रभू देशपांडेंनी बोलायला सुरुवात केली. राजा 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 आमची शपथ आहे राजा, लाख मेले चालतील परंतु लाखाचा पोशिंदाच जगला पाहिजे. आणि लाखाचा पोशिंदा म्हटल्याच्या नंतर, शपथ घातल्याच्या नंतर आता मात्र त्या ठिकाणी माझ्या राजाने 100 मावळं घेतली आणि विशालगडाकडे निघालेली आहेत. विशालगडाकडे निघालेली आहेत. इकडे मात्र बाजी प्रभू थांबले आणि थांबल्याच्या नंतर आपल्या एक एक मावळ्यांना सांगितलं, मावळ्यांनो 100 ने 200 ला
200 300 आणि 300 1000 लाख कापायचं. सगळी काही त्या ठिकाणी युक्ती ठरलेले. माझ्या बाजीने एका हातामध्ये दाढपट्टा घेतला, एका हातामध्ये तलवार घेतले. अहो कमीन आलं 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 टेकलं आणि टेकल्याच्या नंतर त्या ठिकाणी माझ्या बाजी प्रभूने आवाज केला, अरे आता मात्र त्या ठिकाणी माझ्या बाजी प्रभूने चालू राहू द्या महाराज, बंद करू नका ना ते. माझ्या बाजी प्रभूने ललकार केला, जय घोष केला आणि जय घोष केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्या मावळ्यांनी सुद्धा सपासप 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 कापायला सुरुवात केलेले. परंतु ऐका, एखादा भाता यायचा, भाला यायचा आणि माझ्या बाजीच्या पोटाला लागायचा. इंच इंच जखमांनी भरलेले होते, परंतु मरायला तयार नाही. इंग्लिश बंदूकधारी बोलवला आणि बोलवल्याच्या नंतर माझ्या बाजीवर नेम धरला. नेम असा धरला, सन 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 गोळी आली, माझ्या बाजीच्या पोटाला लागली. बाजी धाड दिशी. बेस दिलाय का तुम्ही याला? जमिनीवरती पडले माझे बाजी. दादा फक्त 2 हात आहेत. 4 हाताचा माणूस या मृत्यू लोकावर जन्माला आला नाही, येणार नाही. एका हातामध्ये दांडपट्टा आहे, एका हातामध्ये तलवार आहे. ढाल नाही आडवं लावण्याकरता. भाता यायचा, भाला यायचा, माझ्या बाजीच्या पोटामध्ये जायचा. इंच इंच जखमांनी भरले होते, रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडत होत्या. आता तर बंदुकीची गोळी सुद्धा लागली, जमिनीवरती पडले. परंतु डोक्यात मात्र विचार एकच, माझा राजा, माझा जाणता राजा विशालगडावर पोहोचत झालेले नाहीत आणि मला मरण मात्र योग्य नाही. धाड दिशी उठावे, एका हातामध्ये दाढपट्टा घ्यावा, एका हातामध्ये तलवार घ्यावी. हरा हरा भवानी, जय भवानी, जय भवानी. युद्धाला प्रारंभ झालेला आहे. परत इंग्लिश बंदूकधारी बोलवला. अरे ये बाजी मरने का नाम ही नहीं ले रहा, ये छत्रपती इन मराठे को खिलाता क्या है. अरे माझ्या राजांनी या मृत्यू लोकात येणारा प्रत्येक मावळा हृदयाशी लावून ठेवलेला आहे. अरे आपल्या पोटच्या गोळ्यासारखं प्रेम केलेलं आहे आणि हा मावळा माझ्या राजांसाठी काहीही करायला तयार आहे, मरत नाही. अरे आता मात्र परत इंग्लिश बंदूकधारी बोलवला आणि आल्याच्या नंतर माझ्या बाजीवर नेम धरला. आता असा नेम धरला, असा नेम धरला, असा नेम धरला. सन 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 गोळी आली, माझ्या बाजीच्या काळजाला लागली. बाजी धाड दिशी खाली पडली. प्रत्येकाच्या हृदयामध्ये एकच विचार चालू आहे, बाजी आता. पण नाही तानाजी बाबा, प्रेम कोणावर केलं? माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना. वय वर्ष 65 आहे, वय वर्ष 65 आहे. आणि हे युद्ध 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही, तब्बल 12 तास युद्ध चालू आहे. आणि या युद्धामध्ये रक्ताबंबाळ माझी बाजी झालीत. जमिनीवरती पडलेले आहेत. भाता यायचा, भाला यायचा, त्याच्यासोबत मांस निघून यायचं. मांसाची गोळी लगदीच्या लगदी बाहेर पडली होती. रक्ताच्या चिळकांड्या पडत होत्या. ज्या ठिकाणी युद्ध झालं ना माय, त्याला गोडखिंड म्हटल्या जातं. आता ती माझ्या बाजीमुळं ती या ठिकाणी पावनखिंड झालेली आहे. जमिनीवरती पडलेले, इंच इंच जखमांनी भरलेले, लाल बुंद झाले. धरती माता सुद्धा लाल झाली. दो 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 पाऊस पडत होता आणि विचार चालले उठण्याचा, परंतु शरीरात त्राण राहिला नाही. हो, विचार मात्र चालू आहे. उठण्याचा प्रयत्न करतायत, परंतु उठू मात्र शकत नाही. तितक्यात मात्र एक आनंदाची वार्ता कानावरती आली. तोफांच्या 5 फैरी झाल्या. धाड 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 धाड.
आणि तोफांच्या 5 फैरी झाल्या आणि माझ्या बाजी प्रभू देशपांडेंनी या स्वराज्याकरता, या धर्मासाठी, तुमच्यासाठी, मंदिरातल्या देवासाठी, त्यावरती चढणाऱ्या कळसासाठी त्यांनी तुमच्यासाठी, माझ्यासाठी देहाचं बलिदान दिलं. विठ्ठल ही लाज राखली माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. आज जो आनंद आपण साजरा करतोय ना, एवढे उड्या मारतोय ना, हे माझ्या छत्रपती शिवाजी. हर हर महादेव गरजत उठले, लढले मैदानी, परवाना केली आपुल्या जीवाची हुर मावळ्याने. सैनिकाचे सुरवीराचे, सुरवीराचे, सैनिकाचे सुरवीराचे व्यर्थ नाही बलिदान, व्यर्थ नाही बलिदान तुम्हाला सुरायाची आन, सुरायाची आन. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. छत्रपतीच्या सुरमर्दानो, सुरमर्दानो, छत्रपतीच्या सुरमर्दानो, होऊ नका बैमान, होऊ नका बैमान. शिवरायाची आन, शिवरायाची आन. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हरे हरे महादेव. रयतेच्या या रक्षणासाठी उचलली तलवार, दुश्मनाला ठार करून केले बहु उपकार, केले बहु उपकार, केले बहु उपकार. केलेल्या त्या उपकाराची, 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 केलेल्या त्या उपकाराची, ठेवा जरा सीजान इकडे हो, ठेवा जरा सीजान तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जमलं. वेळ माझा संपलाय. बरोबर 10:30 झाले. हा बरोबर झालं सगळं काय. हा तर ऐका मायबाप हो, राहिलेलं 3 चरण सरळ सरळ समोर नेऊया. नाम धरिले दीनानाथ, सत्य करावया व्रत. जगाच्या बापाने स्वतःचं नाम दीनानाथ म्हणून ठेवलेलं आहे. नंतर म्हटले, हे जे दीन दुबळे इथं जन्माला आलेले आहेत यांच्याकरताच मी व्रत घेतलेलं आहे. घात आघात निवारी छाया पितांबर करी. घात एका बाजूने येतो, आघात मात्र चहू बाजूने येतो. त्यांच्यावरती स्वतः जगाचा बाप पितांबराची छाया धरतो. त्याचबरोबर उभा करकटी तुका म्हणे याजसाठी. या ठिकाणी जगाचा बाप समचरण समदृष्टी तुमच्यावरती माझ्यावरती नितांत प्रेम करण्यासाठी जगाचा बाप उभा आहे. याच्याकरताच उभा आहे असं माझे तुकोबार आहे. या अभंगाच्या द्वारे
कदाचित सांगत असतील, 100% मी गॅरंटी देत नाही, कारण की त्यांच्या अभंगाचा अर्थ त्यांनाच माहीत. जसं काही अल्पशा बुद्धीनुसार मला तुमच्यासमोर बोलता येईल मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलता बोलता मुखातून अपशब्द गेला, कोणाच्या अंतकरणाला लागला तर 2 हात जोडते, मस्तक झुकवते, मला क्षमा असावी. सर्वसाधारण माणूस आहे, तुमच्यासमोर प्रयत्न मात्र मी बोलण्याचा करते. सर्वच गावकरी मंडळी आपले खूप खूप मनापासून धन्यवाद. आपण सर्वांनी या ठिकाणी मला फोन करावा आणि फोन केल्याच्या नंतर सेवा करण्याचा मला या ठिकाणी संधी दिलेली आहे, म्हणून सर्वांचेच खूप खूप मनापासून धन्यवाद. या धर्ममंडपामध्ये अन्नदान करणारे सर्वच अन्नदाते त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या.